बघा, आमदार 40 आमदार गेले, काही फरक पडला का? शिवसैनिक जागेवरती आहे. 6 खासदार गेले, काही फरक पडत नाही. शिवसैनिक हा जागेवरच आहे आणि वसई विरार पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना ही चांगल्या पद्धतीने वाढते. कारण महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जेव्हा आम्ही स्वतंत्र लढले तेव्हा 90,000च्या पार आमचं वोटिंग आहे. म्हणजे शिवसेना वसई तालुक्यात मागे नाही आहे. उद्धव साहेबाला मानणारा वर्ग वसई विरारमध्ये भरपूर प्रमाणे आहे. त्यामुळे 93,000च्या वर आमची वोटिंग झालेली आहे. आणि राहिला प्रश्न, कोणी सांगत असतील हे फुटले ते फुटले, आमचे 40 गेले, गेले 2 आणि सांगणार 40 आले किती ते कोण सांगत नाही का? शिवसेनेत वाढ किती झाली, शिवसेनेत कार्यकर्ते किती झाले, त्याच्यावरती कोणाचं लक्ष आहे का? त्यामुळे कोणी असं सांगू नये. शिवसेना ही दिवसेंदिवस पुढे वाढणार आहे. बाळासाहेबांनी जे आम्हाला विचार दिलेले आहे ते विचार गमावणारे लोक नाही. निस्वार्थीपणे शिवसेना यावेळी लढली. आम्हाला काय लालच असती, स्वार्थ असता तर आम्ही कुठल्याही पक्षाच्या बाजूने गेले असते. आम्हाला शिवसेनेला जेवढ्या सीट पाहिजे होते त्या दिल्या नाही. आम्ही स्वाभिमानाने लढले ना. पण लढताना चांगल्याला पाडलं सुद्धा, हे लक्षात घ्या. म्हणजे आज सत्ताधारी जरी असतील तरी पश्चाताप झालेला आहे त्यांना. जर शिवसेनेच्या जोडीला असते तर 100 पार केले असते. आज महापौरांची सीट सुद्धा खतऱ्यात आहे. विरार वसई महापालिकेचे 10 नगरसेवक फुटतात अशी आज चर्चा आहे. मग जर शिवसेनेला जोडीला घेतले असते तर 100 पार केले असते, 5 वर्ष झोप लागली असते शांत. पण आज सत्ताधाऱ्याला पण झोप नाही लागत, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिवसेनेबरोबर कोणी चॅलेंज नाही करायचं. शिवसेनेच्या माध्यमातून कदाचित बहुजन विकास आघाडीच्या लोकांना वाटलं असेल की आम्हाला 3 दिवस बाकी असताना आम्हाला ते उत्तर म्हणजे देत नव्हते. आणि 3 दिवसात 90 सीट उभ्या करणं खाऊ नये. म्हणजे शिवसेना वसई तालुक्यात पॉवरफुल आहे माना, एवढंच मला बोलायचं. माझं नाव प्रथमेश राऊत, शिवसेना जिल्हा प्रमुख वसई विरार. साधारण आपण पाहत असाल की आज विरारमध्ये शाखेचं उद्घाटन झालेलं आहे. एकीकडे काही ठिकाणी असं सांगितलं होतं की शिवसेनेच्या उभाटातून काही पदाधिकारी फुटले आणि एकीकडे शाखेचं उद्घाटन होते. आपल्या समोर एक चांगलं चित्र आज मला वाटतं दिसत आहे. आपण सुद्धा या उद्घाटनाच्या प्रसंगी हजर होतात. साधारण कालच आपल्याकडे एक बातमी आली की 50 उभाटाचे कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे यांच्याकडनं ते प्रेस नोट गेलं होतं. साधारण आम्हाला असं म्हणायचं की आमच्या येथून कुठलीही 50 जणांची फुटी गोष्ट झालेली नाहीये. पक्षामधले कुठलीही माणसं फुटली नाहीयेत. जी 2 माणसं आहेत त्यांची ऑलरेडी हकालपट्टी झाली होती शिवसेनेच्या या महापालिकेच्या इलेक्शन मधून. त्याचं हे तुम्हाला मी प्रेस नोट ही दाखवतोय, जी शिवसेनेची आमची सामनाचं मुखपत्र आहे त्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शैलेंद्र गोळवणकर आणि विशाल रहाट हे 2च फक्त पदाधिकारी शिवसेनेचे होते. त्यांची हकालपट्टी ऑलरेडी झालेली आहे. विशाल रहाट हे भाजपमध्ये जाणार आहे आम्हाला आधीच माहित होतं. ती कुरघोडी चालवती भाजपची. त्याच्या आधीच आम्ही तिथे 25 दिवसाआधीच किंवा महिनाभरापूर्व आधीच आम्ही तिथे आमचा शाखा प्रमुख ऑलरेडी नेमलेला आहे. त्याच्यामुळे विशाल रहाट यांनी सुद्धा ऑलरेडी पक्षाकडे राजीनामा पूर्वीच दिला होता आणि बाकीच्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे 2च पदाधिकारी शिवसेनेचे होते, तेही शिवसेनेमध्ये नव्हते. पण जाणून बुजून भाजप कुठेतरी कुरघोडी करते. खोटे वृत्त हे माध्यमांना देऊन दाखवते की शिवसेना उभाटा फुटते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीच फुटणार नाही आणि फुटणाऱ्यापैकी नाही. सगळे निष्ठावंत शिवसैनिक आज वसई विरारमध्ये काम करत आहे. नेमकं आपण म्हणताय की कुठेतरी पूर्वकल्पना होती की हे 2 जे आपले सभासद आहे हे नक्कीच भाजपमध्ये प्रवेश करणार. नेमकं असं का घडतं? नाही, साधारण आपण पाहतो महापालिकेच्या वेळी भाजप आणि इतर पक्षांची जी काही कुरघोडी चालू होती ही सगळ्यांना माहिती ना. शिवसेना हा पक्ष स्वतंत्रपणे वसई विरार महापालिकेत लढला. चांगल्या बलाढ्य धनशक्ती पुढे बाकीच्या सगळ्या गोष्टीकडे न बघता आम्ही बऱ्यापैकी लढलो ना. आज वसई विरारमध्ये शिवसेना प्रमुखांना मानणारी लोक आहेत, पक्षप्रमुखांना मानणारी लोक आहेत, शिवसेना वर्गाला मानणारी लोक आहेत आणि त्यांनी मतदान बऱ्यापैकी आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडनं अशी कुठली गोष्ट झाली नाही. फुटत असतं तर महापालिकेला अनेक लोक फुटली असती आणि इतर पक्षात उभी राहिली असती. पण असं कुठे चित्र दिसलं नाहीये. उलट बाकीच्या सगळ्या पक्षांनी ज्या सत्तेमध्ये त्या लोकांनी सुद्धा सगळ्याच पक्षांनी आमचं स्वागत केलंय. बऱ्याच जणी आमची पाठ थोपडली शिवसेनेची की आज फक्त वसई विरारमध्ये या प्रवाहाच्या विरुद्ध लढणारा आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा एकमेव पक्ष आहे, तो म्हणजे शिवसेना. नमस्कार, मी किरण उदय चंद्रवणकर, शिवसेनेची पालघर जिल्हा संघटक आणि वसई विरार शहर महानगरपालिकेची माजी गटनेता. आज विरार पश्चिम इथल्या आमच्या उपशहर प्रमुख सागर साळुंके याच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि महाराष्ट्रात पक्षात काय चाललंय, कुणी म्हणते आमदार सोडून चाललेत, खासदार सोडून चाललेत, पण आजही शिवसैनिक एकनिष्ठ ज्या जागेवर आहे
त्याच जागेवर आहे आणि महाराष्ट्रात काय चाललंय त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्याकडे आज शाखांची उद्घाटन होत आहेत आणि यानंतरही होत राहतील आणि आम्ही शिवसैनिक कुठेही जाणार नाही. पण कालचाच एक प्रकार घडलेला आहे. महासभेत कुठेतरी महिला अधिकाऱ्यांना अश्रू अनावर जातं. आपण एक महिला आहात, कसं बघताय या संबंधित विषयाकडे? मी केवळ एक महिला नाहीये, तर त्या महानगरपालिकेची मी एक सदस्य म्हणून गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि कालचा जो प्रकार आहे तो एक महिला म्हणून खरोखर निंदनीय आहे. आजकाल आपण जर बघितलं तर महासभा ही 3-3, 4-4, 5-5 तास चालू लागलेली आहे. जेव्हा महासभा चालते तेव्हा नागरिकांच्या हिताचे प्रश्न आणि त्याच्यावर सांगोपांग चर्चा घडली पाहिजे, कारण नागरिकांचा कर आणि त्याचं व्यवस्थापन हे महानगरपालिकेतून चालतं. पण काल पालिकेचे गटनेते, विरोधी पक्षाचे गटनेते एका महिला अधिकारीला तिच्या वैयक्तिक तिच्या नावावरून आडनावावरून त्यांनी खोचक शब्दात संबोधन केलं, तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. ठीक आहे, अधिकारी चुकत आहेत, ते काम करत नाहीत, मी मान्य करते, पण ही पद्धत नव्हे. काम करून घेण्याची एक योग्य पद्धत असते आणि ती पद्धत कुठेतरी आजचा विरोधी पक्ष हरवून बसलेला आहे, त्याची नीतिमत्ता असं मला वाटतं.